विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या खराडीमध्ये काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी रेव पार्टी उधळून लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या प्रकरणाचा तपास सुरू असताना खडसे यांचा जावई असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलच्या हिडन ॲपमध्ये तब्बल 1700 पेक्षा जास्त मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या मुलींना सिनेमात काम करण्याचं आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर यांनी अरुष नावाचा मुलीच अप्लाय करणारा माणूस ठेवला होता। मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते। तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे। केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही एक संघटित गुन्हेगारी आहे। ती अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करत असून या संदर्भात SIT स्थापन करून याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी चाकणकर यांनी केली आहे। त्यामुळे आता पुण्यातील रेव पार्टीचं प्रकरण एक वेगळंच वळण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।